नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र प्रचाराला वेग आलाय। त्याच अनुषंगाने जेल रोड प्रभाग क्रमांक 18 मधील सैलानी बाबा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत उद्घाटन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक, राजकीय, शासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवत अधिकृत प्रचारास सुरुवात करून ढोल ताशांच्या गजरात प्रभाग क्रमांक 18 मध्ये जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून रोहित उर्फ शिवा अनिल गाडे, वंदना सुरेश बोराडे, रत्ना अशोक सातबाई सर्वसाधारण आणि योगेश चिंदूजी निसाळ हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले। प्रचार शुभारंभानंतर उमेदवारांनी संपूर्ण प्रभागात रॅली काढत नागरिकांशी थेट संवाद साधलाय। या रॅली दरम्यान छत्रपती चौक, जेल रोडसह विविध भागात नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले। ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, घोषणा आणि शुभेच्छांच्या माध्यमातून नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा दर्शविलाय। त्यानंतर त्रिवेणी पार्क, पंजाब कॉलनी, कॅनल रोड आदी परिसरात प्रचार फेरी काढून उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर उमेदवारांनी सकारात्मक भूमिका घेत निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 18चा विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या सोडविणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्त केले। मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडणूक वातावरण अधिकच तापवले। या प्रभाग क्रमांक 18 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमार रोहितजी गाडे, सौ वंदनाताई बोराडे, सौ रत्नाताई सातभाई व श्री योगेशजी निसाळ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या या कार्यालयाचं उद्घाटन मी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेफालीताई भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। योगेशजी माझा खूप दिवसापासून जवळपास 10 वर्ष झालं की माझा भक्त आहे आणि त्यांचा आग्रह होता की गुरुजी तुम्ही येताय, ताई येताय तर उद्घाटन करूनच जा। म्हटलं ठीक आहे, कारण संतांना काही कुठलं हे नसतं, जो आपला भक्त असतो नेहमी सांगत असतो की आमच्या गुरुजींकडे सगळ्याच पक्षाचे लोक आले आणि सगळ्याच पक्षाचे लोक आले म्हणले गुरुजी तुम्ही तर सगळ्यांना आशीर्वाद दिले पण निवडून तर एकच येईल कोणीतरी। म्हटलं असं ठीक आहे, जे काही असेल तर त्यावेळेस माझे गुरुजी म्हणाले की आम्ही त्यावेळेस त्यांना सांगितलं की आईला 4 मुलं असतात पण 4ही मुलांवर आईचं सारखंच प्रेम असतं, परंतु सारखं प्रेम असताना सुद्धा ज्या मुलाच्या आईवर जास्त श्रद्धा आहे तो निवडून येईल किंवा तो विजयी होईल असा विश्वास संतांना कुठलंही हे नसतं। अशा प्रकारे मी सर्वच अधिकृत उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी आपलं अभिनंदन करतो। धन्यवाद। फोडला जाणार आहे आणि हे जे पॅनल आहे त्याच्यात अनिल गाडे, वंदना बोराडे, रत्ना सातबाई आणि योगेश निसाळ हे सर्वांना तुम्हाला ठाऊक आहे, परिचयाचे आहेत। आज आपल्याकडे जवळजवळ 8-9 वर्षानंतर निवडणूक होणार आहे। प्रशासक बसलेलं होतं आणि त्याच्यामुळे आपली निवडणूक म्हणजे जे काही कामं होती ती काही होत नव्हती, जेवढी फास्ट व्हायची होती ती काही होत नव्हती। आज आपल्याकडे योगेश भाऊ आणि ह्या ज्या सगळ्या महिला मंडळ, 2 महिला मंडळ आहेत आणि अजून एक पुरुष वर्गामध्ये आहे, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ऑलरेडी आधी पोहोचलेले आहात। आणि योगेश भाऊ जवळजवळ किती वर्ष तुम्ही काम करत आहोत तिकडे? 9 वर्ष झाले, हे 10वं वर्ष असावं त्यांचं की बाबा हे खूपच प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहे की कामं कशी होतात त्यांच्याकडनं। तर उमेदवार असा असावा जो तुमच्या दारापर्यंत पोहोचतो आणि तिकडे वरती पण पोहोचतो की बाबा आपल्याला महानगरपालिकेत आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे। त्याच्यात दुसरं एक मला असं सांगावंसं वाटतं की भुजबळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समीर भाऊ भुजबळ
यांनी इकडे नाशिकमध्ये 2009-2014 इथपर्यंत आणि एवढ्याचा विकास, हा जो काही विकासाची गंगा आपण जे काही शब्द सांगतो तो भुजबळ साहेबांनी इकडे आणलेला होताच आणि अजूनही प्रयत्नशील आहेतच. तर एअरपोर्ट असावं, बोट क्लब असावं, हा जो काही नाशिकचा विकास तुम्हाला 2009 ते 2 आमचे कार्यकर्ते होते, आमच्या हाताला हात धरून आम्ही जे काही केलं ते, तर त्याची पावती तुम्हाला माहीतच आहे. तर आपण पुढे नाशिकचा विकास कसा करायचा हे सगळं आपल्याला विजन माहिती आहे, सर्वांना ठाऊक आहे आणि असाच विकास आपल्याला ह्यांच्या हातून पण घ्यायचा आहे, करून घ्यायचा आहे. तर भरघोस मतांनी यांना सर्वांना विजयी करायचा आहे. आजच पहिली फेरी होणार आहे आणि आम्हाला ठाऊक आहे की सर्वजण तुम्ही त्यांच्या पाठी उभे राहिलेले आहात आणि जास्तीत जास्त मताधिक्याने त्यांना निवडून द्यायचे. कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, अतिशय चांगलं काम योगेशनी केलं. या ठिकाणी जो काही सेवावाहिनी आहे ती या प्रभागासाठी त्यांनी उपलब्ध करून दिली. पाण्याचे टँकर प्रभागामध्ये पुरवले, ग्रंथालय चालू केलं आणि सातत्यानं समाज उपयोगी कामं तो या परिसरामध्ये करत असतो. आणि त्यांच्याचबरोबर माझे जे सहकारी आहे अशोक सातबाई, हे माझ्याबरोबर अनेक वर्ष त्या ठिकाणी बँकेचं संचालकपद त्यांनी भोगलेलं आहे. त्यांच्या पत्नी रत्ना सातबाई यांनाही उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे वंदनाताई बोराडे यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे रोहित गाडे यांनाही पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. असेच अतिशय चांगलं काम करणारे आणि चारही भागातले, प्रभागाच्या चारही कोपऱ्याचे उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीने दिलेला आहे. आपण या ठिकाणी अनेक पॅनल बघतो, त्यामध्ये एकात एक असं कोणी दिसत नाही, परंतु एक दिलानं काम करणारा असा पॅनल आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आणि सर्व उमेदवार जे आहे अतिशय चांगलं काम सातत्यानं या भागामध्ये करत आहेत. बँकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक सभासदांना कर्ज वितरण केलेलं आहे. त्यामध्ये अशोक सातबाई असेल किंवा आमचे सगळे सहकारी असेल यांचा अतिशय मोठा वाटा आहे. या प्रभागामध्ये जवळजवळ 4-5 हजार बँकेचे सभासद आहे आणि सातत्यानं त्यांच्या संपर्कात आम्ही लोक असतो. निश्चितपणाने मला खात्री आहे की ते हे काम करणाऱ्या लोकांना न्याय देतील आणि या प्रभागातील जनता या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला प्रचंड मताने विजय करतील असा मला ठामपणाने विश्वास आहे. कारण जे काही उमेदवार आम्ही दिले आहेत ते अतिशय सक्षम, पुढच्या काळामध्ये निश्चितप्रमाणे प्रभागाचा विकास ते करतील याची आम्हाला खात्री आहे. आणि आपले जे नेते आहेत, भुजबळ साहेब असतील, अजितदादा असतील, सातत्यानं विकासाच्या कामासाठी कार्यरत असतात. त्यांचाही हातभार या ठिकाणी या प्रभागात आमचे जर उमेदवार निवडून आले तर निश्चितपणाने लागेल अशी मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो. या सर्वांना राजकीय वारसा आहे, तसा थोडा सामाजिक वारसा पण आहे. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ जेवढे काय आहेत ते मार्गदर्शक म्हणून काम करतायत. फक्त त्यांना गरज आहे की तुमच्यासारख्या सर्व मतदारांची भरघोस मतानं त्यांना जर मदत होऊन जर त्यांना तुम्ही विजयी केलं तर नक्कीच ह्या प्रभागाचा विकास, त्यांच्या मनात असलेली सर्व जी काही स्वप्न आहेत जी की तुमच्या सर्वांच्या दृष्टीने चांगले राहणार आहेत, आजपर्यंत राहिले ते पूर्णपणे प्रयत्न करतील, पूर्णपणे ते राबवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. त्यासाठी यांना भरघोस मतानं आपण निवडून द्यावं. उमेदवार आहे त्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे का ज्यावेळेस सत्ता नसताना आमच्या योगेश भाऊनी या वार्डामध्ये तुमच्या कोविड काळात असो, पाण्याचा दुष्काळ असो, ठिकठिकाणी जे काही क्रीडांगण असतील या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम असेल, असे कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले आहे. त्याचप्रमाणे आता त्यांच्याबरोबर तिन्ही उमेदवार असे सक्षम उमेदवार असल्यामुळं आमच्या बोराडे ताई असतील, सातबाई ताई असतील, अजून गाडे भाऊ असतील, असे चारही उमेदवार चांगल्या प्रकारे या वॉर्डामध्ये दिलेले आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे का ज्यावेळेस सत्ता नसताना कामं करू शकता तर सत्ता आल्यावर या 18 नंबर वॉर्डाचा विकास हा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाजोगता होईल असे मी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आश्वासन देतो.
आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या कृपाआशीर्वादाने आपल्या वार्डामध्ये हे निवडून आल्यानंतर भरभरून निधी देण्याचा आम्ही प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही आणि हा वार्डाचा चांगला वाढ आपल्या या भागात महापालिकेमध्ये केला जाईल एवढं त्या ठिकाणी आश्वासन देतो.